आता आपण समोर बघू शकता, आपल्या समोर आहे ती मुंबईमधली साई सेवक पालखी आहे। पालखी महाराष्ट्रामधून सर्व महाराष्ट्राची पालखी बांधली जाते आणि या पालखीचा अनुभव खूप छान आहे। तुम्ही आमचा तांडा नाही बोललं तरी 15,000च्या वर पदयात्री आहेत, चालतात या पालखीमध्ये। आणि इस्रायलचा युद्धाचा प्रसंग आला त्यामुळे गॅस टंचाई त्याला तोंड द्यावं लागलं आम्हाला। शेवटी गावच्या प्रमाणे लाकडावर आम्ही स्वयंपाक करून बाबांनी आम्हाला ते गावची एक आठवण करून दिली। 9 दिवस आम्ही लाकडाच्या इंधनाचा वापर करून प्रसाद निर्मिती केली। आपली साई लीला पालखी ही लेंडीबागेत विराजमान झालेली आहेत। बरोबर बाबांनी आमच्यावर भरपूर म्हणजे कृपा केली आहे की आम्हाला कुठेही काही गोष्टीत आम्हाला अडचण आली नाही। आमचे सगळे साईभक्त व्यवस्थितपणे या शिर्डीला बाबांच्या चरणी सर्व नतमस्तक झाले। 10 दिवसाचा प्रवास हा आमचा सुखाचा प्रवास असतो। साईलीला ही आमची म्हणजे माऊली आहे। आपण जेव्हा या गुरुमार्गात जेव्हा येतो तेव्हा एकदा तरी हा सोहळा अनुभवायला पाहिजे। साईबाबांचं आपण जेवढं करू तेवढं कमी आहे आणि ते आपल्याला त्यांची लीला दाखवत असतात। म्हणून आपल्या मंडळ साई लीला मंडळातनं मी यावर्षी चाललो। आणि आपण समोर बघू शकता की येथे साई विठ्ठल पालखी इथे विराजमान आहे। आता आपण बाबांचं दर्शन करणार आहोत। आपण बघू शकता भरपूर असे साई भक्त बसलेले आहेत। सर्वांना ओम साईराम। तुम्ही आता एवढे सगळे आता बॅचेस घातलेले आहेत, ID घातलेले आहेत, यामागचं रहस्य काय आहे? कारण आम्ही कित्येक वर्ष चालतोय ते बॅच सर्व पालखीमध्ये दिले जातात। आपण जेव्हा आपलं नाव नोंदणी करतो त्या टायमाला आपल्याला हर एक पालखीमध्ये बॅच दिले जातात। त्या बॅच मी जेवढी पदयात्री चाललेलो आहे आतापर्यंत साई विठ्ठलचे पुरे जेवढे वर्ष झाले तेवढे 9 पासून बॅच चालू झालेले आहेत। आतापर्यंत शेवटपर्यंत बॅच होते 26 पर्यंत। आपल्या समोर आहे ते श्री साई दर्शन मंडळ परळ ही यांची पालखी आहे। मी गेले 29 वर्ष या मंडळाबरोबर आहे आणि साई दर्शन मंडळ या मंडळामुळे हा राजमार्ग मला दिसला। 3 उद्देश येतात। एक तर चैत्र नवरात्री येते, त्याशिवाय 7 दिवसाचा जो कार्यक्रम आहे, कुठेही आमचे पदयात्री न थकता हा सर्व कार्यक्रम झालेला आहे। खरोखर ही बाबांची पुण्य। बोला ओम साईराम। ओम साईराम। वर्षभर बाबांचं नामस्मरण करायला मिळत नाही आपल्याला वेळ, पूजा अर्चा। त्यासाठी पालखीच्या माध्यमातून बाबांपर्यंत पोचण्याचा हा एक पालखीचा माध्यम आहे। त्याच्यामुळे 10 दिवस बाबांच्या नामस्मरण करण्यात श्रद्धा आणि सबुरीने आम्ही इथपर्यंत मुंबई ते शिर्डी पदयात्रेपर्यंत येतो। आणि आता आपण या मंडळाची पालखी बघू शकता। तरुण पिढीला अध्यात्माची ओढ लागावी, सत्संग घडावा आणि संतांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचावे, रुजावे। आणि पदयात्रा म्हणजे आपण म्हणतो ना, वारी वारी जन्म मरणात वारी। आपला जन्म हा कशासाठी आहे हे त्यांना कळलं पाहिजे। यात्रेच्या दरम्यान आम्हाला कधी कधी बाबांचा साक्षात्कार असा होतो की चालताना आपण थकून भागून झोपलेलो असतो, रात्री सकाळी उठवत नाही, पण असं कोणीतरी आपल्याला उठवतं आहे, हलवतं आहे किंवा आवाज येतो आहे आणि त्यावेळेला आम्हाला जाग येते। बघतो तर बाजूला कोण नाही, तर त्यावेळेला खरंच कळतं की खरंच आपल्या पालखीबरोबर आपले बाबा आहेत। 25 वर्षापासून ह्या पालखीत येतोय, त्यामुळे मला आनंद होतो। पालखीची व्यवस्था चांगली आहे। आता आपण भोजनालयाच्या आवारामध्ये बघू शकतात, सिन्नरवरून एक पालखी आलेली आहे। तुम्हारे ही हवाले है हमारा भार साई, हमारी हार तुम्ही ऐसे, हमारी जीत भी तुम्ही से, बस इतना ही काफ़ी है। तुम हम है नर, तुम हो नारायण। ये हम चलते इस संसार से, मगर संसार है तेरे हाथों में। आता आपण समोर बघू शकतात, एक महिला पदयात्री सुद्धा या पालखी बरोबर आलेल्या आहेत। ओम साईराम काकी। आता आपण बघू शकतात, नालासोपारा आचोले गाव येथील ओम साईराम मित्र मंडळाची पालखी येथे आलेली आहे मंडपामध्ये।
ओम साईराम मंडळी, आता आपण बघू शकता की थोड्या वेळामध्ये शिर्डीमध्ये साई सेवक पालखी येणार आहे आणि आपल्यासोबत आता साई सेवक पालखीचे भक्त आहेत. आता आपण त्यांच्याकडून हा अनुभव आपण त्यांना विचारणार आहोत. आता आपल्यासमोर आहेत ते साई सेवक पालखीचे भक्त आहेत. सर्वप्रथम ओम साईराम दादा. दादा आपलं नाव सांगा ना. किरण आतीन. आपलं अक्षय कांबळे. आपलं दादा आपलं हे पण आता शूट करतायत. दादा तुम्ही आता जे मुंबईवरनं तुम्ही आता इथे आलात साई सेवक पालखी घेऊन, आणि साई सेवक पालखीविषयी आपण काय बोलणार? आपल्या अख्ख्या भारताला माहिती आहे साई सेवक पालखीविषयी, तर तुम्ही आता काय सांगाल? म्हणजे साई सेवक पालखी महाराष्ट्रामधून सर्व महाराष्ट्राची पालखी बांधली जाते आणि या पालखीचा अनुभव खूप छान आहे. तुम्ही जे काही म्हणजे घर वगैरे सोडून जी वारी करता त्यामध्ये तुम्हाला सर्व कळून येतं की घर सोडल्यानंतरला तुमचे दुःख वगैरे तुम्ही सर्व विसरून तुम्ही त्या प्रवासामध्ये तुम्ही खूप अनुभव घेता. बाबांचा अनुभव घेता, पदयात्रेचा अनुभव घेता. खूप सुंदर प्रवास आहे. दादा तुम्ही काय सांगाल? माझं तर या पालखीत पहिला वर्ष होता. मला तर खूप चांगलाच अनुभव भेटला आहे. आता आपल्यासमोर हे पण दादा आहेत. दादा तुम्ही काय सांगाल? खूप चांगला एक्सपिरियन्स आपल्या या पालखीमध्ये. आम्ही चाललो, आम्ही ॲक्च्युली साईसारामध्ये चालतो, पण यावर्षी आम्ही सेवकमध्ये चाललो. पण खूप बरं वाटलं. ही महाराष्ट्राची पहिली मानाची पालखी आहे आणि साईरत्न पण हिला भेटलं आहे. आणि यावर्षी आमचा तांडा नाही ना बोललं तरी 15,000च्या वर पदयात्री आहेत, चालतात आहेत या पालखीमध्ये. आणि यावर्षी आम्ही प्रत्यक्ष बाबांचा साक्षात्कार बघितला. आम्ही काल पातेगावमध्ये थांबलो होतो आरतीसाठी. तिकडे आम्हाला बाबांचं थोडंसं अस्तित्व दिसलं, चेहरा दिसला तिकडे बाबांचा आरती करताना. आणि मागच्या याच्यामध्ये नंदादीपमध्ये पण बाबांचा साक्षात्कार झाला. हे ज्या रामनवमीला पालख्या चालतात ना, त्यामध्ये स्वतः बाबा आपल्याला दर्शन देतात या पालख्यांमध्ये. तर खूप चांगला अनुभव आहे यामध्ये आपल्याला या रामनवमीच्या पालख्या चालतो ते. आता आपण दादांना विचारत. दादा शूट करत आहेत. साईराम दादा, साईराम. काय सांगाल तुम्ही आपल्या अनुभवाविषयी? माझं पण या पालखीत पहिलंच वर्ष आहे. ॲक्च्युली आम्ही साईसारामध्ये चाललो आहे, पण अनुभव खूप चांगला होता. खूप काय अनुभवला यावर्षी. जरा इकडे या ना. आता आपल्यासमोर हे साई सेवक आहेत. माझी प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की सगळ्यांनी यांच्यासाठी एक जोरदार लाईक करा. बोला ओम साईराम. ओम साईराम. आता आपण समोर बघू शकता, आपल्यासमोर आहे ती मुंबईमधली साई सेवक पालखी आहे. आणि आपण इथे बघू शकता की साई भक्तांची इथे भरपूर गर्दी झालेली आहे. आता आपण समोर बघू शकता साई सेवक मंडळाचे वरिष्ठ पदयात्रा आता आपल्या समोर आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. ओम साईराम. ओम साईराम. दादा तुम्ही आता दादरवरनं तुम्ही आता लेंडीबागेत तुम्ही या पालखीसोबत आलात, तर तुम्ही तुमचा काय अनुभव शेअर कराल? माझा अनुभव असा आहे की बाबांनी मला एकदम व्यवस्थित आणलं शिर्डीपर्यंत. आणि मी साई सेवकच्यामध्ये पाणी वगैरे देण्याचं वाटपाचं काम करत असतो आणि खूप मोठी सेवा बाबा माझ्याकडनं करून घेतात. म्हणजे शब्दच नाही बोलायला, इतकं माझ्याकडनं बाबा काम करून घेतात. आणि सर्व साई सेवकांचं प्रेम, सर्व भक्तांचं प्रेम असतं त्यात. बाबांची श्रद्धा आणि सबूरचा मंत्र आहे बाबांचा. सगळं शांततेत व्यवस्थित पार पडतं. कोणाच्याही कुठल्याही प्रकारचे हाल होत नाही. म्हणजे मेडिकल सांगाल, जेवण सांगाल, नाश्ता सांगाल, चहा सांगाल, सर्व जागेवर मिळतं. आणि बाबा बस साईराम. धन्यवाद दादा, तुम्ही छान माहिती दिली. ओम साईराम. आता आपल्यासोबत आहेत ते साई सेवक मंडळाचे प्रमुख विश्वस्त आहेत. नमस्कार काका. साईराम काका, तुम्ही आता दादरवरनं लेंडीबागेत तुम्ही या पालखीसोबत आलात, तर तुम्ही तुमचा विशेष अनुभव काय शेअर कराल? विशेषतः काय आम्हाला आमच्या पालखी सोहळ्याला 46 वर्ष चालू आहे. त्यामुळे यावर्षी जो काही आपला इराण इस्रायलच्या युद्धाचा प्रसंग आला, त्यामुळे गॅस टंचाई त्याला तोंड द्यावं लागलं आम्हाला. शेवटी गावच्या प्रमाणे लाकडावर आम्ही स्वयंपाक करून बाबांनी आम्हाला ते गावची एक आठवण करून दिली. 9 दिवस आम्ही लाकडाच्या इंधनाचा वापर करून प्रसाद निर्मिती केली. पाण्याचा अनुभव सांगाल तर प्रत्येकाला यावर्षी आम्ही बिसलेरी पाणी वाटप केलेलं आहे. हा एक नवीन प्रकल्प झाला आमच्याकडून. आणि या पाण्यामुळे इतर 12 गावांचे 12 पाणी, जसं लोकांना त्रास होता, जुलाब, ताप, यावर्षी कोणालाही काय सगळे बाबांनी व्यवस्थित आणलेले अगदी याच्याप्रमाणे.
त्यांना जसं हवं तसं सुखरूप आणलेलं आहे बाबांनी. धन्यवाद काका, तुम्ही छान माहिती दिली. ओम साईराम. ओम साईराम. आता आपल्यासोबत वरिष्ठ पदयात्री आहेत. नमस्कार काका. नमस्कार. ओम साईराम. ओम साईराम. काका तुम्ही काय अनुभव शेअर कराल? मी मदन डोनिया, चंद्रपूरला आमचं ग्रुप आहे आओ साई पालखी परिवार. आमची पालखी गुरुपौर्णिमेला येते. आता आमची सेवा आहे 7 दिवसाची, त्याकरता आम्ही आलेलो आहोत. इथं पारायण चालू आहे म्हणून मी या मंडळामध्ये अटेंड झालो पारायण करण्यासाठी. आणि माझ्या जीवनात पर्सनली जर विचार केला तर बाबांचा खूप मोठा माझ्यावरती हात आहे. आणि मला आत्तापर्यंत खूप करोनाच्या आधी, करोनामध्ये आणि त्याच्यानंतरसुद्धा बाबांच्या आशीर्वादामुळेच माझं जीवन चालू आहे. आणि त्या विश्वासावरती मी काही जरी नसेल, खिशे खाली आहे, पण बाबाच्या आशीर्वादावरती मी पूर्ण आयुष्य काढत आहे. धन्यवाद काका, तुम्ही छान माहिती दिली. ओम साईराम. काका तर तुम्ही तुमचा काय अनुभव शेअर कराल? ओम साईराम. ओम साईराम. मी साई सेवक मंडळाचा प्रथमपासून सदस्य आहे आणि बाबांच्या कृपेने आम्ही चालत आहोत. आम्ही येत नाही, बाबा आम्हाला इथे आणतात आणि त्यांची कृपा मंडळावर, विश्वस्त मंडळावर आणि सर्व साई भक्तांवर आहे. आणि आमचा विश्वास आहे की बाबा आम्हाला सर्व संकटातून तारून नेतील. धन्यवाद काका, तुम्ही छान माहिती दिली. ओम साईराम. ओम साईराम. आता आपल्यासोबत साई सेवक पदायात्री पदयात्री आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. ओम साईराम. आता तुम्ही मुंबईवरनं शिर्डीला आलात पायी, तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे काय अनुभव शेअर कराल तुम्ही? हा स्वर्गसुखाचा प्रवास आहे जो आम्ही 9 दिवस चालतो. पूर्ण प्रेमाने चालतो. साईंची माया, छाया सगळी आमच्यावर असते म्हणून आम्ही येतो. 9 दिवस कसलाही त्रास होत नाही आम्हाला चालताना. आणि जेव्हा इथे येऊन साईबाबांना बघतो तेव्हा मन प्रसन्न होतं डायरेक्ट. कुठे दुसरा कसला विचारच येत नाही. त्यासाठी आम्ही दरवर्षी साई शिर्डीला येतो. ओम साई. ओम साईराम. धन्यवाद दादा, छान माहिती दिली. आता आपण बघू शकता की आपली साई लीला पालखी ही लेंडीबागेत विराजमान झालेली आहेत. आणि आपण समोर सुद्धा बघू शकता की भक्तांची गर्दी झालेली आहे साई पालखींच्या दर्शनासाठी. आणि आता आपल्या सोबत आहेत ते या साई लीला मंडळाचे मान्यवर पदयात्री आहेत. ओम साईराम काका. आता आपली जी साई लीला पालखी तेजुकाईकडनं इथे लेंडीबागेपर्यंत आली, तर तुम्ही याविषयी तुम्ही काय अनुभव शेअर कराल? अनुभव म्हणजे आज मी साईला मंडळाचा अध्यक्ष नितीन सावंत आहे. हे आमचे सेक्रेटरी आहेत नितीन गायकवाड, हे माझी खातेदार आहे. काय आमच्याकडे साईला मंडळ जेव्हा आमचं 15 मार्चपासून जे पालखीला प्रस्थान केलं शिर्डीला येण्यासाठी, तेव्हा खरोखर बाबांनी आमच्यावर भरपूर म्हणजे कृपा केली आहे की आम्हाला कुठेही काही गोष्टीत आम्हाला अडचण आली नाही. आमचे सगळे साईभक्त व्यवस्थितपणे या शिर्डीला बाबांच्या चरणी सर्व नतमस्तक झाले. 10 दिवसाचा प्रवास हा आमचा सुखाचा प्रवास असतो. साईलीला ही आमची म्हणजे माऊली आहे आणि या माऊलीमध्ये असंख्य साईलीलामध्ये असंख्य साई भक्त आज ह्या पालखीतून आमच्या चालतात आणि आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे आम्ही सेवाराम देतो. आणि खूप प्रकारे आम्हाला तिकडे आम्हाला गावांमधून तिकडच्या गावकऱ्यांकडनं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. आणि आज ही पालखी काल सकाळी आमच्या या लेंडीबागेमध्ये विराजमान झाली. धन्यवाद काका, तुम्ही छान माहिती दिली. काका तुम्ही काय अनुभव शेअर कराल? आमचा अनुभव आता 17 वर्ष झाली मी चालतो आहे पालखीमध्ये. खूप सुंदर अनुभव आहे आणि खूप चांगलं वाटतं आम्हाला. आता आपल्यासोबत येथे पण काही मान्यवर पदयात्री आहेत. नमस्कार काका. ओम साईराम. तुम्ही काय अनुभव शेअर करा, म्हणजे तुम्ही आता तेजुकाईकडनं इथपर्यंत आलात तुम्ही पालखीसोबत, तर कसं वाटलं तुम्हाला? हा प्रवास म्हणजे म्हणतात ना, एक प्रकारे एक स्वर्गसुखाचा प्रवास आम्ही ह्याला म्हणतो. आम्ही म्हणजे कधीही न संपणारा प्रवास आहे हे. ही साईलीलाची पालखी म्हणजे एक आमचं कुटुंब आहे. साईलीला म्हणजे आमचं. आम्ही तशी लोक जशी दिवाळी, दसरा किंवा गणपती ह्या सणांची वाट बघत असतात, तशीच आम्ही आतुरतेने आमची साई पालखीची आम्ही वर्षभर आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. आणि इथे आल्यानंतर आमचं एक साईलीला म्हणजे एक कुटुंब आहे आमचं. ते 10 दिवस आम्ही खरोखर म्हणजे आम्ही
काय कुटुंबासारखे कुटुंबासारखे वावरतो आम्ही, म्हणजे सगळे एकमेकांना मदत करून वगैरे असे हे सगळं असतं. धन्यवाद काका, तुम्ही छान माहिती दिली. आता आपण या काकांकडून पण थोडं जाणून घेऊया. नमस्कार काका, ओम साईराम. ओम साईराम. म्हणजे काय सांगाल तुम्ही आपल्यासोबत बाबा देखील असतात, हा अनुभव आलेला आहे बऱ्याच वेळा. परिवाराबरोबर असतात. धन्यवाद. आता आपल्यासोबत काळा चौक विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे युवा अध्यक्ष श्रीनाथ पराडकर दादा आहेत. नमस्कार. नमस्कार. तर श्रीनाथ, तुम्ही आता तेजूगायकडनं तुम्ही आता लेंडीबागेपर्यंत तुम्ही या पालखीसोबत आलात, तर तुम्ही तुमचा काय अनुभव शेअर कराल? अनुभव म्हणजे कसं आहे की ही आपली जी पालखी आहे, साईलीला पालखी, ही मानाची पालखी बोलली जाते, राजा पालखी. तर प्रत्येकाने एकदा तरी या पालखीचा अनुभव घ्यावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. आपण जेव्हा या गुरुमार्गात जेव्हा येतो तेव्हा एकदा तरी हा सोहळा अनुभवायला पाहिजे. साईबाबांचं आपण जेवढं करू तेवढं कमी आहे आणि ते आपल्याला त्यांची लीला दाखवत असतात. म्हणून आपल्या साईलीला मंडळातनं मी यावर्षी चाललो. खूप चांगलं वाटलं. बाबांनी मला इथपर्यंत सुखरूप आणलं आणि आपल्या पालखी पण खूप काय बोलतात त्याला की हा सोहळा अनुभवायला पाहिजे आपण सर्वांनी. धन्यवाद श्रीनाथ दादा, छान माहिती दिली. ओम साईराम. दादा, तुम्ही काय अनुभव शेअर कराल? मी पण प्रशांत हरेर आलो, लालबागवरूनच चालत आलो. कसं असतं, आपण चालतो म्हणजे आपल्याला ते कळतच नाही पालखीच्या दिवशी. पण पालखी जेव्हा संपून जातो, आपण घरी जातो, तेव्हा ते आपले 10 दिवस कसे जातात कसे नाही ते आम्ही वर्षभर ते आठवून परत पुढच्या वर्षी त्या पालखीची तयारी करतो आम्ही. म्हणजे ते 10 दिवस आम्हाला पूर्ण वर्ष जगण्याची उमेद देतात. म्हणजे म्हणतात ना, जी साईबाबांची लीला आहे ती दिवसेंदिवस मिनटं आपल्याला आपल्या सोबत असते. तेच 10 दिवस घेऊ आम्ही वर्षभर परत पुन्हा एकदा पालखीची वाट बघत असतो. धन्यवाद दादा, तुम्ही छान माहिती दिली. ओम साईराम. साईराम. आता आपण हॉटेल 3Gच्या सेकंड फ्लोअरवरती आलेलो आहोत आणि इथे आपण बघू शकतात भरपूर असे साई भक्त बसलेले आहेत. सर्वांना ओम साईराम. ओम साईराम. आणि आपण समोर बघू शकता की येथे साई विठ्ठल पालखी इथे विराजमान आहे. आता आपण बाबांचं दर्शन करणार आहोत. बोला ओम साईराम. ओम साईराम. आता आपण बघू शकता इथे साई विठ्ठलच्या अजून पण इथे काही मानकरी आपल्याला भेटलेले आहेत. सर्वप्रथम ओम साईराम. दादा, आपलं नाव सांगा. तुम्ही आता मुंबईवरनं शिर्डीला तुम्ही आता पायी चालत आलात पालखीबरोबर, तुम्हाला कसं वाटतं? खूप सुंदर हा प्रवास आहे. या प्रवासात जो आनंद असतो तो आनंद कुठेच नाही मिळत. तुम्ही जर गाडीने प्रवास करत असाल, एकदा पालखीचा प्रवास करा, तुम्हाला नक्कीच त्याचा आनंद कळेल. ही 10 घराची 10 मुलं आहेत, ही एवढी जुळलेली आहे, हे आपली नातेवाईक नाही. तुम्ही स्वतःच्या नातेवाईकांबरोबर जो वेळ नाही काढत, तो जेव्हा पालखीत येऊन या इतरांबरोबर काढताना तुम्ही तुमच्या घरातल्यांना विसरून जाता. या बाबांच्या नादामध्ये असंच खूप नाद जुळलेलं आहे आणि या बाबांचा खूप छंद खूप वेगळा आहे आणि खूप सुंदर आहे. या छंदाने खूप ठिकाणांची घरं, खूप जणांची प्रगती केलेली आहे. म्हणून आम्ही सर्व दरवर्षी शिर्डीला चालत येतो, प्रवास करत असतो. त्या प्रवासात जे काही वस्तू लागतात सगळं काय आम्ही प्रयत्न करत असतो आणि खूप मजा घेत असतो. ओम साईराम. ओम साईराम दादा, आणि धन्यवाद, तुम्ही छान माहिती दिली. दादा नमस्कार. ओम साईराम. आपलं नाव का दादा? माझं नाव सोनू ठाकूर. तुम्ही तुमचा काय अनुभव शेअर कराल? यावर्षी आम्ही अखिल कमाटीपुरा साईराम पदयात्री मंडळ ग्रुपचा 5वा वर्ष होता आणि यावर्षी बाईकवर सेवाराममध्ये होतो. 10 दिवस मागे पुढे पाणी साई लोकांसाठी सेवा, सर्व सेवेसाठी होतो. ओम साईराम. आता इकडे जेवढे पण प्रेक्षक वर्ग आहेत
एकदा मी सगळ्यांना बोलेन की सगळ्यांनी एक सुरात बोला, ओम साईराम, ओम साईराम, तुला साई बाबा की जय. आता आपल्यासोबत हे दादा पण आहेत, साईराम दादा. दादा, आता तुम्ही काय अनुभव शेअर कराल? आम्ही 20 वर्ष पदयात्रा चालत आहोत. हे आमचे वरिष्ठ आहेत, त्यांना सर्व अनुभव आहे एवढ्या वर्षाचा, ते आपल्या शब्दामध्ये सांगतील तुम्हाला. गेले काही वर्ष मी 9पासून चालत होतो वारी. 8पासून वारी चालू केली. त्याच्या अगोदर मी शिर्डीमध्ये लाईटिंग करायला यायचो. मला भरपूर बाबाचे अनुभव भेटलेले आहेत. बाबांनी मला भरपूर काय चमत्कार दाखवले आणि त्यांच्या बलबुद्यावर मी अजूनही सुखी आहे. घर पण माझं सुखी चाललेलं आहे. मी कधी माझ्या आयुष्यात कधी अजूनपर्यंत नोकरी केलेली नाही आहे. माझा परिवार आणि मी बाबाच्या भरोश्यावर चालले आणि बाबांनी मला कुठच्याच गोष्टींनी कमी नाही केलेली आहे. मी साई विठ्ठलाचा वारकरी आहे. आम्ही पंढरपूर पण चालतो. हे लोक गुरुधामवाले, साई विठ्ठलावाले पंढरपुरी वारीमध्ये पण एकत्र देतात. कुठच्यामध्ये भेदभाव नाही आहे. फक्त काय माणसं जास्त जाळ्यामुळे अर्धा टीम तिथे गेली, अर्धी पण येताना एकत्र देतात. ही साई विठ्ठलाची सगळ्यात मोठी खोबी आणि गुरुधामची सगळ्यात मोठी ओढ. ही एकत्र घेऊन साईबाबा शिर्डीला घेऊन येतात. भले तिकडनं नाही सांगते आले, पण शिर्डीत आले की तरी एकत्र घेऊन येतात. हीच आमची साईचरणी प्रयत्न आणि साईचरणी सर्वांच्या कृपेने सर्वांना आशीर्वाद लाभो. गुरुधाम आणि साई विठ्ठला सर्व परिवारांना आमच्याकडनं शुभेच्छा. साईराम, ओम साईराम. आता मी तुम्हाला रूप दाखवतो 2 मिनिट. काका, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. तुम्ही आता एवढे सगळे आता बॅचेस घातलेले आहेत, ID घातलेले आहेत, यामागचं रहस्य काय आहे? कारण आम्ही कित्येक वर्ष चालतोय. ते बॅच सर्व पालखीमध्ये दिले जातात. आपण जेव्हा आपलं नाव नोंदणी करतो त्या टायमाला आपल्याला हर एक पालखीमध्ये बॅच दिले जातात. त्या बॅच मी जेवढी पदयात्री चाललेलो आहे आतापर्यंत साई विठ्ठलाचे पुरे जेवढे वर्ष झाले तेवढे 9पासून बॅच चालू झालेले आहेत. आतापर्यंत शेवटपर्यंत बॅच होते 26पर्यंत. त्यात काही 2 वर्ष जे काही 1 वर्ष आमचे गाड तुटले होते, त्यामुळे ते 1 वर्षाचा घाट नव्हता. त्यामुळे करोनामुळे पालखी आली नव्हती. त्यामुळे बाकी इतर बॅच साई विठ्ठलाचे पुरे माझ्या गळ्यात आहेत. काही माझे चाहते गुरुधामवाले आहेत, साई लीलावाले आहेत, तेही मला भेटतात. त्यांचीही मला बॅच दिलेली आहे. तेही बॅच मी माझ्या पॅन्डलमध्ये टाकलेले आहेत. कारण का साईराममध्ये आणि साई शक्तीमध्ये भरपूर काय दम आहे. हे असे चालत्यामध्ये मला भेटतात आणि मीही त्यांना भेटतो. मला बरं वाटतं तसं त्यांनाही बरं वाटतं. ही बाबाची कृपा आहे की आम्हाला कधीतरी 1 वर्षातून का होईना एकत्र तरी भेटवतात आणि शिर्डीला घेऊन येतात. बोला ओम साईराम, ओम साईराम. आता आपल्या समोर आहे ते श्री साई दर्शन मंडळ परळ, ही यांची पालखी आहे. समोर आपण बघू शकता की छान असं या पालखीचं दर्शन होत आहे. आता आपल्यासोबत या मंडळाचे कार्यकारिणी सदस्य आहेत. दादा, आपलं नाव सांगाल? उमेश वसंत गुंजाळ. आता तुम्ही आता मुंबईवरनं त्यामध्ये शिर्डीपर्यंत तुम्ही जे आता पदयात्रेबरोबर आलात, तर याबद्दल तुम्ही काय अनुभव शेअर कराल? मी गेले 29 वर्ष या मंडळाबरोबर आहे आणि साई दर्शन मंडळ या मंडळामुळे हा राजमार्ग मला दिसला. ही माझी 27 वर्षाची वारी होती आणि ह्या वारीचा अनुभव म्हणजे फक्त स्वर्गीय अनुभव. ह्या 2 शब्दांच्या व्यतिरिक्त मी काहीच बोलू शकतो का नाही. कारण या राजमार्गावर शिकायला मला या श्री साई दर्शन मंडळ परेल यांनी ही वाट दाखवली आणि मी आयुष्यभर या मंडळाचा ऋणी राहणार आणि अक्षरशः स्वर्गीय सुख आहे. शिर्डीची वारी म्हणजे साक्षात विठ्ठलाची वारी आहे, स्वर्गीय सुख आहे. धन्यवाद दादा, तुम्ही छान माहिती दिली. ओम साईराम. ओम साईराम. आता आपल्यासोबत मंडळाचे अजून एक कार्यकारिणी सदस्य भेटलेले आहेत. नमस्कार दादा, ओम साईराम. ओम साईराम. दादा, आपलं नाव काय? माझं नाव गजेंद्र सुरेश चव्हाण. तुम्ही आता मुंबईवरनं तुम्ही आता शिर्डीपर्यंत आलात पायी, तर तुम्ही काय अनुभव शेअर कराल?
अनुभव म्हणजे साई दर्शन मंडळामध्ये मी गेले 2004पासून कंटिन्यू चालत आहे. साई दर्शन मंडळामध्ये 2004पासून मी सलग आत्तापर्यंत चालत आहे बाबांच्या कृपेने आणि मंडळाच्या सहकार्याने. यावर्षीचा अनुभव असा आहे की यावर्षी आमचा जो मंडळाचा जो पदयात्रेचा कालावधी जो असतो तो गुढीपाडवा ते रामनवमी या तिथीमुळे चालतो. आम्ही रामनवमीच्या आदल्या दिवशी मुंबई शिर्डीत पोचतो आणि हा कालावधी जवळजवळ 6 दिवसांचा होतो. 7व्या दिवशी पोचणार 6 दिवसात आम्हाला जवळजवळ शिर्डीत पोचत होतं. पण या 6 दिवसाच्या प्रवासात असूनही भक्त थकले नाही आणि सुखकर प्रवास आमचा झालेला आहे. ही सर्व बाबांची कृपा आहे आणि हा रामनवमीचा सोहळा शिर्डीचा आम्ही हा अनुभवलो आणि बाबांच्या कृपेने शक्य झालं आहे. धन्यवाद दादा, तुम्ही छान माहिती दिली. ओम साईराम. आता आपल्यासोबत या मंडळाचे मेन पुजारी आहेत. सर्वप्रथम ओम साईराम गुरुजी. ओम साईराम. गुरुजी, आता तुम्ही मुंबईवरनं तुम्ही आता शिर्डीपर्यंत तुम्ही आता आलात पालखीसोबत, तर या पालखी संदर्भात तुम्ही काय अनुभव शेअर कराल? ही पालखी आमचं मंडळ आहे. गुढीपाडवा ते रामनवमी मुंबईवरून शिर्डीपर्यंत पदयात्रा करते गेली 7 दिवस. त्यामध्ये 3 उद्देश येतात. एक तर चैत्र नवरात्री येते, त्याशिवाय 7 दिवसाचा जो कार्यक्रम आहे, कुठेही आमचे पदयात्री न थकता हा सर्व कार्यक्रम झालेला आहे. खरोखर ही बाबांची पुण्य आहे, त्यांचीच कृपा आहे, त्यामुळे आम्ही हे सर्व शक्य करू शकलो. धन्यवाद गुरुजी, तुम्ही छान माहिती दिली. ओम साईराम. ओम साईराम. आता साईबाबा मंदिर परिसरामध्ये श्री श्रद्धा सोबुरी सेवा मंडळ पालखी आपल्याला भेटलेली आहे. चला मग आता आपण आज जाऊन पालखीचं दर्शन करूया. बोला ओम साईराम. ओम साईराम. आता आपण येथे पाहू शकता या मंडळाचे वरिष्ठ पदयात्री इथे आपल्याला भेटलेले आहेत. नमस्कार काका. नमस्कार. ओम साईराम. काका, तुम्ही आता लोअर परेलवरनं शिर्डीपर्यंत पालखीसोबत आलात. अच्छा, तुम्हाला कसं वाटलं? आमचं हे मंडळाचं 32वं वर्ष आहे. गुढीपाडव्याचे 2 दिवस आधी आम्ही निघतो. 10 दिवसाचा प्रवास असतो आमचा. 10 दिवसाचा प्रवास असतो. वर्षभर बाबांचं नामस्मरण करायला मिळत नाही आपल्याला वेळ, पूजा अर्चा. त्यासाठी पालखीच्या माध्यमातून बाबांपर्यंत पोचण्याचा हा एक पालखीचा माध्यम आहे. त्याच्यामुळे 10 दिवस बाबांच्या नामस्मरण करण्यात श्रद्धा आणि सबुरीने आम्ही इथपर्यंत मुंबई ते शिर्डी पदयात्रेपर्यंत येतो. त्याच्यामध्ये जसं असतं की सुख दुःख आणि अशा बाबांसमोर गोष्टी करायला हे 10 दिवस आम्हाला मिळतात. त्यासाठी प्रत्येकाने हा पदयात्रेचा अनुभव घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. धन्यवाद काका, तुम्ही छान माहिती दिली. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. काका, तुम्ही काय अनुभव शेअर कराल? आमची पालखी जी आहे ना, आम्ही निघताना म्हणजे वेळपर्यंत ते निघते अखंड नामस्मरणामध्ये निघते. नामस्मरण भारी आहे आणि एक शिस्तबद्ध पालखी म्हणून आमची श्री श्रद्धा सबुरी मंडळाचं नाव आहे. आणि शिर्डी संस्थानने पण आम्हाला तसं प्रसिद्धीपत्र दिलेलं आहे आमचं. म्हणजे आरती टायमात म्हणजे कोणाचं काही सुखदुःख असेल, काही असेल, पदयात्रेमध्ये कोणाला काही लागलं असेल, काय असेल, आमची औषधोपचार सर्व असतं. वेळेला सकाळी पहाटे उठणे, 5 वाजता आरती निघणे, आरती करून दुपारी 12ची आरती, संध्याकाळी 7ची आरती, रात्री झोपून पुन्हा सकाळी 3:30 वाजता उठवणे, मुलांना व्यवस्थित वेळेवर पोचवणे, चहा नाश्ता जेवण वगैरे. जास्त करून पदयात्रीची काळजी घेतली जाते. तर आपल्या मंडळामध्ये त्यांचे कुटुंबाची मुलं आपल्या पदयात्री म्हणून आपल्या मंडळामध्येच पाठवतात. त्यांना कोणतीही कमतरता भासायला नको. पदयात्रेमध्ये गेल्यानंतर पदयात्रा अनुभव काय असायला पाहिजे. नवीन मुलं असतात, जुनी मुलं असतात, त्यांना असं घरी जाऊन वाटलं नाही पाहिजे की फक्त पिकनिक म्हणून केली म्हणून. पण पदयात्रा काय ही त्यांना पदयात्रेचं श्रद्धा सबुरी मंडळामध्ये चालल्यानंतर कळते. धन्यवाद काका, तुम्ही छान माहिती दिली. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. नमस्कार दादा. ओम साईराम. तुम्ही तुमचा अनुभव काय शेअर कराल? अनुभव किती वर्ष आपण इथे येतो? 32 वर्षापासून येते.
तर मी पहिल्यांदाच इथं काम करतो आहे, तर खूप असा आनंद वाटतो भजनाचा कार्यक्रम चालू राहतो. मग अशी मी बघितलं पण होतं, एक मी नोटीस करीन, मी जेव्हा जात होतो ना इकडनं तेव्हा भजनाला इथे प्रचंड गर्दी होती. म्हणजे एवढी गर्दी होती की लोक अक्षरशः रस्त्याच्या बाहेर उभं राहून भजन ऐकत होते. भजनाचा असा विशेष आमच्याकडे असा आहे की प्रत्येक मंडळामध्ये त्यांची वैयक्तिक भजन मंडळी असते, आमच्याकडे सुद्धा आहे. पण आम्ही भजनासाठी प्रत्येक जो गायक असतो त्याची इच्छा असते की श्रद्धा सबुरी मंडळामध्ये एक तरी आम्ही भजन गावं. म्हणजे गेल्या वर्षभर ते वाट बघत असतात की श्रद्धा सबुरीची पालखी कधी शिर्डीत येते आणि आम्हाला 2 भजन गाण्यासाठी असतात. तर 20-25 बुवा इथे हजेरी लावून जातात. तसं शिर्डीमध्ये साईबाबांच्या दरबारात गायक आपले येऊन भजन गायक प्रस्तुत आपले करायचे, कला प्रस्तुत करायचे. तसं आम्ही इथे प्रत्येक कलाकाराला भजनामध्ये संधी देतो की तुमचं कला इथे येऊन दाखवा आणि लोकांना ते आवडते. अलग अलग प्रकारची भजन असतात. पूर्ण रात्री तुम्ही बघाल की आता 1:30 वाजेपर्यंत भजन चालू होतं. आम्हाला अक्षरशः बंद करावं लागलं. लोक पदयात्री किंवा नागरिक जे शेजारी असतात ते सांगतात की तुम्ही बंधनं करू नका, आम्हाला आवडते भजन. वर्षभर आम्हाला कुठेही असं एन्जॉय करायला मिळत नाही. भजनाच्या माध्यमातून बाबाचं नामस्मरण, पूजा अर्चा कशी केली जाते, काय केलं ते 10 दिवस पालखी काय करतो हे भजनाच्या माध्यमातून आपण सांगायचा प्रयत्न करतो. म्हणून भजनासाठी प्रत्येकजण आतुर असतो इथे येण्यासाठी. त्याच्यामुळे भजनाला जास्त महत्त्व श्रद्धा सबुरीमध्ये आहे. आणि आमच्या मंडळाचे उपक्रम पण असतात, श्रावणे वैद्यकीय मदत पण आम्ही करतो. वर्षभर आम्ही कार्यक्रम राबवत असतो. वैद्यकीय मदत देतो, गरजूंना वया पुस्तक शालेय शैक्षणिक मदत देतो. आता मागेच आम्ही वृक्ष पण आपण लावली, जवळजवळ वृक्षारोपण केलं आम्ही. प्लस आम्ही कसं असते, जिल्हा परिषद शाळा असतात ज्यांना सरकारी अनुदान असते पण पूर्ण मिळत नाही, तशा बऱ्याच शाळा असतात. त्या आम्ही वर्षभरातून 2-3 शाळा घेतो आणि त्यांना जे पुरेपूर वर्षभर लागेल त्या वस्तू आम्ही पुरवतो. त्याच्यानंतर आमचा मोठा उपक्रम असतो श्रीखंड वाटप. तुम्ही बघाल तर दादरला जे भाजीपाला विक्रीसाठी पालघरहून आदिवासी लोक येतात, ते दिवसभर मेहनत करून रात्री तिथे येतात. दसऱ्याला त्यांच्या घरी दसरा उत्सव होत नाही कारण ते दिवसभर मेहनत करतात. आम्ही काय करतो, रात्री 12 वाजतानंतर जे लोक येतात 400-500 लोकांना आम्ही श्रीखंड वाटप करतो तिथे, कारण जेणेकरून त्यांच्या घरीसुद्धा दसरा साजरा व्हावा, तसं असते. प्लस आम्ही डायलिसिस पेशंट जे असतात गरजू, त्यांना डायलिसिस पेशंटसाठी आम्ही उपक्रम चालू केले. त्यांच्या माध्यमातून त्यांना मदत होईल असं मंडळाच्या माध्यमातून. आमच्याकडून एक रक्तदान शिबिर पण घेतो आम्ही, डोनेशन ते पण आम्ही. धन्यवाद, तुम्ही छान माहिती दिली. ओम साईराम. ओम साईराम. आपल्यासमोर आहे ते श्री साई गणेश मंडळ आहे आणि आता आपण या मंडळाची पालखी बघू शकता. बोला ओम साईराम. नमस्कार, ओम साईराम. आता आपल्यासोबत या मंडळाचे पुजारी काका आहेत. नमस्कार काका. नमस्कार काका, तुम्ही या पालखी सोहळ्याविषयी काय सांगाल? खरं तर पालखी सोहळा हा एक खूप मोठा परिवर्तनाचा भाग म्हणता येईल. गेली 25 वर्ष या मंडळात अनेक पदयात्री पायी चालतात आणि साईनाथांचा जप करतात. याचं कारण असं आहे की तरुण पिढीला अध्यात्माची ओढ लागावी, सत्संग घडावा आणि संतांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचावे, रुजावे. आणि एक पदयात्रा म्हणजे आपण म्हणतो ना, वारी वारी जन्म मरणात वारी. आपला जन्म हा कशासाठी आहे हे त्यांना कळलं पाहिजे. म्हणून पदयात्रेमध्ये अनेक पदयात्री सहभागी होतात, पण त्यांचे विचार अनेक आहेत. पण आपण सगळे एक विचाराखाली, एका नावाखाली जात आहोत, ते म्हणजे सद्गुरू साईनाथ. म्हणून आपण जे म्हणतो ना की पदयात्रेत चालल्यानंतर काय घडतं किंवा काय होतं ते 7 दिवस किंवा जे काही आपल्याला जो कालावधी लागतो
त्याच्यासाठी आपण एकदा वारी अनुभवावी, म्हणजे आपल्याला त्यातलं मर्म कळेल, म्हणून ही पदयात्रा आहे. धन्यवाद काका, तुम्ही छान मार्गदर्शन केलं. ओम साईराम. आता आपल्यासोबत या पालखीचे वरिष्ठ पदयात्री आहेत. नमस्कार काका. नमस्कार. ओम साईराम. ओम साईराम. तुम्ही काय अनुभव शेअर कराल? तर आता माझ्या या 25 वर्ष, याच्या अगोदर मी 9 वर्ष साई दर्शन मंडळामध्ये पदयात्रे करून म्हणून होतो. त्यातून प्रेरणा घेऊन इथं आलो आणि एवढा चांगला अनुभव आहे की आज आम्ही 6 दिवस पदयात्रा करतो. तर यात्रेच्या दरम्यान आम्हाला कधीकधी बाबांचा साक्षात्कार असा होतो की चालताना आपण थकून भागून झोपलेलो असतो, रात्री सकाळी उठवत नाही, पण असं कोणीतरी आपल्याला उठवतं आहे, हलवतं आहे किंवा आवाज देतं आहे आणि त्यावेळेला आम्हाला जाग येते. बघतो तर बाजूला कोण नाही, तर त्यावेळेला खरंच कळतं की खरंच आपल्या पालखीबरोबर आपले बाबा आहेत. आणि त्याच्यामुळं आमचं म्हणजे माझं स्वतःचं पर्सनल लाईफ बाबांमुळं एवढं उंचवलं की माझे संसार, घर, मुलं बाळं चांगले शिकून सवरून कामाधंदे लागून लग्नकार्य झाले. त्याच्यामुळे पालखीचा अनुभव खूप छान आहे. त्यातून घेणं आणि जी पोथी आपण वाचतो शाही चरित्र, त्या चरित्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे खरंच प्रत्येकाने ती वाचावी. आम्ही लावतो अख्ख्या पालखीमध्ये 8 दिवस शाही चरित्र पोथी. रोज दुपारी मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावर चालू करतो आणि 4 वाजता आम्ही निघतो. त्यावेळेला आम्ही ते जो अध्याय असेल तिथं समाप्त करून पुढच्या प्रवासाला लागतो. तर त्याच्यामध्ये जे अनुभव आहेत बाबांचे जे सांगितलेले आहे त्यातून काही चांगल्या प्रेरणा भेटतात आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या त्या सुधारणा होतात. तर शाही पालखी करावी, प्रत्येकाने जरूर करावी, पण चांगल्या मनाने करावी, म्हणजे देवाला जातो म्हणून करावे. कारण आज बघतो बऱ्याच ठिकाणी पालखीला येणारे भरपूर भक्त आहेत, पण जे ठराविक भक्त असे आहेत की तन मन धनाने की काहीतरी यातून घ्यावं. बोलण्या चालण्याचं आज प्रत्येकाला आपण धक्का लागला तरी साईराम झालं सॉरी असं म्हणतो, पण आजकाल वृत्ती बघतो आपण धावपळीच्या जीवनात एखाद्या लागलं की अमृतमृत येतो. म्हणून शाही चरित्र, साईबाबाचं शाही चरित्र वाचावं प्रत्येकाने आणि पालखीचा अनुभव घ्यावा. म्हणून एवढ्या पालख्या वाढत चालल्यात आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरून पण पालखी येतात शिर्डीमध्ये. तर हा आमचा अनुभव आहे स्वतः आणि पालखीचा आमच्या संपूर्ण शाही भक्तांचा. धन्यवाद काका, तुम्ही छान माहिती दिली. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम काका. ओम साईराम. काका, तुम्ही आता या पालखीसोबत आलात, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. मी 25 वर्षापासून ह्या पालखीत येतोय, त्यामुळे मला आनंद होतो. पालखीची व्यवस्था चांगली आहे. जे चालणारे आहेत प्रवासी ते सर्व उत्तम असतात, एकमेकाची खेळीमेळीने वागतात, त्याच्यामुळे खूप आनंद होतो. एकमेकाने सहाय्य करतात. काका, तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्ही आता तरुणांना तुम्ही आता काय सल्ला द्याल या वारीविषयी, तरुण पिढीला? या वारीमध्ये तरुण पिढीने नक्की अवश्य म्हणजे सामील व्हावं आणि आपली स्वतःची उन्नती करावी आणि आपल्या देशाच्या उन्नतीमध्ये सहभाग करावा. धन्यवाद काका, तुम्ही छान माहिती दिली. चला सर्वांनी एकदा बोला ओम साईराम. आणि माझी प्रेक्षक वर्गाला विनंती आहे या काकांसाठी जोरदार लाईक होऊन जाऊ द्या. आमचे गुरुजींनी वारंगरचा नंबर आहे ना तुमच्यावर? आता आपण भोजनालयाच्या आवारामध्ये बघू शकतात, सिन्नरवरून एक पालखी आलेली आहे आणि सोबत आता या पालखीसोबत एक काका आलेले आहेत. नमस्कार काका. काका, नाव काय आपलं? यशवंत सुखदेव गीते. आपल्या मंडळाचं नाव काय काका? मेंढी साई समिती. आणि आता तुम्ही पालखीसोबत तुम्ही आता पायी इथे शिर्डीला आलात, तर तुम्ही तुमचा काय अनुभव शेअर कराल? कसं वाटलं तुम्हाला इकडे येताना? आम्हाला आता 21 वर्ष आहे. आम्ही दिंडीचं पायी
मेहंदी ते शिर्डी, मेहंदी ते शिर्डी जवळजवळ आमचे 28 ते 29 लास्ट आहे जागी अशी 3 मुक्काम होतो आमचे. 3 मुक्काममध्ये आम्ही तिसऱ्या मुक्कामला इथं शिर्डीला येतो. 3 दिवस लागले तुम्हाला? ओके, धन्यवाद काका, छान माहिती दिली तुम्ही. ओम साईराम. आता आपण पाहू शकतात की पदयात्री आता मंदिरात जाऊन आलेले आहेत. आता आपण बघू शकता त्या पालखीसोबत त्या पालखीचे पदयात्री पण आलेले आहेत. सर्वांना ओम साईराम. आता यांना आपण विचारणार आहोत की तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही आता सिन्नरवरनं तुम्ही आता पायी शिर्डीला चालत आलात, तुम्ही काय अनुभव शेअर कराल? काका तुम्ही सांगा पहिलं. आम्ही सलग 21 वर्षापासून पायी रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डी येथे येत असतो. 3 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी येतो आणि साईबाबांची सकाळी ते पहाटेचं स्नान असतं ते आमच्या या कावडीने असतं. सगळं कावड आहे ती कावडी खांद्यावर घेऊन येत असते आणि आम्हाला त्यामधून ऊर्जा मिळते आणि वर्षभर आम्ही त्या ऊर्जेत काम करत असतो. आता आपल्या समोर जे काका आहेत ते या मंडळाचे अध्यक्ष आहेत. ओम साईराम काका. ओम साईराम. नमस्कार. तुम्ही आता काय अनुभव शेअर कराल? गेल्या 21 वर्षापासून आम्ही पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करत आहोत. सर्व साई भक्तांना घेऊन गेल्या 3 दिवसापासून पायी उन्हामध्ये वाऱ्याची फाळ्याची तमाना बाळगता शिर्डीमध्ये काल संध्याकाळी पदार्पण केला. सकाळी साईचरणी आम्ही घेऊन झालो. गेल्या 5 ते 6 तास बारीमध्ये उभे राहून सगळ्या साई भक्तांनी साईचं दर्शन घेतलं. खूप आनंद वाटला. त्या आनंदाचं शब्दामध्ये त्याची कुठल्याही प्रकारचं आपण वर्णन नाही करू शकत. हा आनंद खूप अद्भुत बस एवढंच सांगायचं साई बाबतीत कि अब तुम्हारे ही हवाले है हमारा भार साई, हमारी हार तुम्ही ऐसे, हमारी जीत भी तुम्ही से, बस इतना ही काफ़ी है. हम है नर, तुम हो नारायण. ये हम चलते इस संसार से मगर संसार है तेरे हाथों में. धन्यवाद काका, तुम्ही छान माहिती दिली. नमस्कार काका. नमस्कार काका तुम्ही काय अनुभव शेअर कराल? मी असा अनुभव घेतला आहे की आम्ही विशेषतः म्हणजे सर्व सर्वजण 80% सर्वस्वानी माणसं आहेत आणि देवाची अनुभूती, देवाचा साक्षात्कार या साईलीलेपासून आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळं आम्ही सर्वजण एकत्रित येऊन ही दिंडी आणि पायी सोहळ्याचा आनंद घेत असतो. 21 वर्षापासून हे आमचं अविरत चालू आहे. वाटेल तितकं त्रास सहन करून आम्ही पायी दिंडी घेऊन येत असतो. साईलीलेचा अनुभव आम्हाला आलेला आहे. धन्यवाद काका, छान माहिती दिली. आता आपण पाहू शकता ते सगळे पदयात्री आपल्या समोर आहेत. आपण यांच्या मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. चला सर्वांनी बोला ओम साईराम. आता आपण समोर बघू शकतात एक महिला पदयात्री सुद्धा या पालखी बरोबर आलेल्या आहेत. ओम साईराम काकी. काकी आपलं नाव काय? तुम्ही आता या पालखी बरोबर सिन्नरवरनं तुम्ही इथे चालत आलात, तर तुम्हाला कसं वाटलं? एकदम व्यवस्थित, काहीच नाही. 21 वर्षापासून आम्ही दिंडी काढली पण कोणाला काहीच म्हणजे असं जाणीव नाही बा. असं एकदम म्हणजे असं कोणाला काही असं दुखापत नाही का, पोटसुद्धा नाही का, काहीच नाही खायला. 21 वर्षामध्ये काहीच नाही आम्हाला. असं एकदम साईबाबा शांतपणे पिढं आणतो नेतो असं. धन्यवाद काकी, छान माहिती दिली तुम्ही. पुन्हा एकदा ओम साईराम. तसं मी माझ्या प्रेक्षक वर्गाला एवढंच सांगेन की या काकींसाठी आणि या पूर्ण पालखी मंडळासाठी एक जोरदार लाईक होऊन जाऊ द्या. म्हणजे मुलं बाळ सगळे आता आम्ही उभं करणार आहे. आमचे आता थोडे म्हणजे वयाच्या मानानं आमची गुडघे थकले आता, त्याच्यामुळं आम्ही आता थोडं एंट्री घेणार आहे. असं मग मुलं उभे करून एक त्यांची चालवा पालखी अशी आमची इच्छा आहे. आता आपण बघू शकतात नालासोपारा आचोले गाव येथील ओम साईराम मित्र मंडळाची पालखी येथे आलेली आहे मंडपामध्ये. तसंच आपण येथे बघू शकतात की साईबाबांचे भक्तगण सुद्धा येथे आहेत.